राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाची राज्य सरकारकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे। पार्थ पवारांना आता Y+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली। शासनाकडून आदेश पारित असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली। पार्थ पवार हा अजित पवारांचा मोठा मुलगा असून गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती। रोहित पवार आणि युगेंद्र पवारांना अतिरिक्त सुरक्षा द्या अशी मागणी सुप्रिया सुळेंनी पोलिसांकडे पत्र लिहून केली आहे। दोघांना दडपशाहीचा सामना करावा लागतोय। काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। बातमी इंदापुरातून आहे। सुप्रिया सुळेंनी आपल्या सभेतून विरोधकांवर टीकास्त्र सोडलाय। कार्यकर्त्यांना धमकीचा फोन आला तर माझा किंवा रोहित पवारांचा नंबर द्या असं त्यांनी सांगितलं। इंदापूर तालुक्यातल्या कळस इथं जाहीर सभेमध्ये त्या बोलत होत्या। श्रीरंग बारणेंच्या प्रचारामध्ये अजित पवार सहभागी झाल्यावरून रोहित पवारांनी टीका केली। मावळ लोकसभेत मुलाचा पराभव केला त्याचाच प्रचार अजित पवारांना करावा लागतोय। अजितदादांना स्वतःचं बरंच काही पचवायचं असल्यामुळे ते बारणेंचा प्रचार करतायत अशी टीका रोहित पवारांनी केली। मात्र पार्थ भाऊ म्हणून त्याचा पराभवाचा बदला घ्यायला मी मावळमध्ये आलोय असंही रोहित पवारांनी म्हटलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उत्तमराव जानकरांनी इंदापूरमध्ये येऊन अजित पवारांवर बोचरी टीका केली। अजित पवार हत्ती होते आता उंदराचं पिल्लू झालेत असा घणाघात जानकरांनी केलाय। शरद पवार अजित पवारांना पुन्हा गुराचा गोठा घालून देतील अशी टीकाही जानकरांनी केली। राज्यामध्ये समाजवादी पक्षाला एकही सीट न मिळाल्यामुळे वरिष्ठांवर नाराज आहे। मात्र पक्ष सोडणार नसल्याचं अबू आझमी यांनी म्हटलंय। राज्यात पक्षाला एकही सीट न मिळाल्यामुळे वरिष्ठांवर नाराज असल्याचं आझमींनी म्हटलंय। तसंच प्रफुल्ल पटेलांची लपून छपून भेट घेतली नाही अशी ही माहिती त्यांनी दिली आहे।